नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024चा उर्वरित राज्य शासनाचा हप्ता हा पीक विमा कंपन्यांना वितरित केला जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून तिसऱ्या अर्थात शेवटच्या हप्त्याचं पीक विमा कंपन्यांना वितरण केलं जाणार आहे. समोर आलेली एक मोठी बातमी म्हणजेच की साहजिकच पुन्हा एकदा अनुषंगाने शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार अशा निर्माण झालेली आहे. याच अनुषंगावरती देखील प्रश्न निर्माण झालेले आहे की आमचा पीक विमा मिळणार का? बऱ्याच साऱ्या कमेंट मला या चॅनलवरती माझ्या चॅनलवरती मला येत आहे. ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा योजनेसाठी सहभाग नोंदवण्यात आलेला होता, ज्यांच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 860 कोटी रुपये शासन, केंद्र शासन आणि शेतकरी हप्ता असे मिळून पीक विमा कंपन्यांना देणे राज्यांमध्ये राबवली जात असणारी पिकोमा म्हणजेच की कप अँड कप मॉडेल हे अर्थात 80-110च्या प्रमाणानुसार राबवली जाते. यांच्यामध्ये 110% जास्त नुकसान झालं तर ते पैसे असतील ते राज्य शासनाच्या देणार आहे. 80% कमी पीक विम्याचं झालं असेल तर 20% नफा, 20% अंमलबजावणीसाठी खर्च सोडून उर्वरित पैसा हा राज्य सरकार घेणार आहेत. याच अनुषंगाने आता राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना जवळपास 6,600 कोटी रुपयाचा हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे आलेल्या बऱ्याच साऱ्या पॉलिसी यांच्यामध्ये बाद करण्यात आलेल्या एकंदरीत 860 कोटी रुपयाचं जे देणं घेणं होते यांच्यामधील 400 कोटी रुपये बोगस पॉलिसीच्या माध्यमातून कमी करण्यात आलेले होते. अर्थात ते राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा असा मिळून जो हप्ता आहे हा हप्ता पीक विमा कंपन्यांना खरीप हंगाम 2024साठी 7,600 कोटी रुपये देणे आहे. या 7,600 कोटीपैकी 6,600 कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना दिलेले आहे. इथं ज्यांच्यापैकी 3,850 कोटीच्या आसपासचा पीक विमा हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजुरी करण्यात आलेली आहे. 3,400 कोटीचा आसपासची रक्कम वाटलेली आणखीन 400 कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे, ज्यांच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देखील मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे. नांदेड किंवा परभणीचंही पीक विमा अद्यापही बाकी आहे. इतर जे शेतकऱ्यांचे थोडेफार पीक विमा यासाठी बाकी आहे. 3,850 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे व व्यतिरिक्त जवळपास 3,800 कोटी रुपयाचाही पीक विमा कंपन्यांकडून वाटप शिवाय बाकी आहे. अर्थात ती मंजूर झालेली नाही व केलेली नाही, ती आता मंजूर होण्याच्या शक्यताही नाही. म्हणजेच की यांच्यामध्ये जास्तीत जास्त 20% हा नफा पीक विमा कंपन्यांना अंमलबजावणीचा खर्च म्हणून दिला जातो. अर्थात यांच्यापैकी 700 ते 750 कोटी रुपये जरी पीक विमा कंपन्यांना गेले तरी राज्य शासनाला जवळपास 200 ते 2300 म्हणजेच की 2200 ते 2300 कोटी रुपये परत मिळणार आहेत. समायोजनामधून परतावा मिळणार आहे. अर्थी म्हणजेच की काही उर्वरित 1,000 कोटी रुपयांचा हप्ता जरी वितरित केला तरी त्यांच्या माध्यमातून अद्यापही जिल्ह्यांना जर नुकसान झालं असेल तर एखाद्या जिल्ह्यातील पीक विमा जर बाकी असेल तर तो वाटप केला जाईल. परंतु जो काही दिला जाणारा हप्ता आहे तो समायोजनाने राज्य शासनाकडे परत येणार आहे. तो वाटप केलेला तर त्यांच्यापैकी कोटी रुपये आहे ते पीक विमा कंपन्यांच्या राज्य शासनाला परत द्यायचे आहे. नवीन जे काही 1,000 कोटी आहे हे वाटप बाकी आहे, यांचे सुद्धा समायोजना पुन्हा राज्य शासनाकडे येणार आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांना जो मिळायचा होता तो मंजूर झाला असं सांगितलं गेलेलं आहे. वाटप करायचा तो देखील वाटप जवळपास पूर्ण झालेला आहे. आता जे काही उर्वरित पैसे आहे ते पीक विमा कंपन्यांना द्यायचे आहे का राज्य सरकारला द्यायचे हा ठिकाणी प्रश्न उरणार आहे. म्हणजेच की आसपास सोडवला जाणार आहे. शेतकरी मात्र आता पीक विमा कंपन्यांच्या म्हणजेच की प्रतीक्षेत राहतील. एकंदरीत आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये 100% पेक्षा जास्त नुकसान हे झालेलं आहे. जानेवारी फेब्रुवारी मध्येही निश्चित हे होणं हे आणि समोर येणं गरजेचं होतं. पीक विम्याचा जो शेवटचा हप्ता आहे तो देखील मे मध्येच वितरित होणं गरजेचं होतं. हा मे मधला जो हप्ता वितरित नुकसान जे झालेलं आहे ती इल्ड वेजचा असेल किंवा अद्यापही देखील समोर आलेला नाही. नवीन हंगाम सुरू होतोय, याच पार्श्वभूमीवरती काही हप्ता वितरण वगैरे दाखवलं जाईल, जेणेकरून पुढे जे जे काही पैसे भरून येणारे असतील ते शेतकरी असतील जे पीक विमा योजनेत सहभागी होतील, राज्य शासनाला सांगायला मोकळं होईल की आम्ही पीक विमा योजनेच्या अंतर्गत
7,000 कोटी रुपयाचे वाटप हे केलेले आहे. धन्यवाद.